नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. तर तुम्ही इकडे बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण किती सुंदर दिसतंय. तर आता आम्ही पोहोचतोय बघा गाणगापूरमध्ये. थोडंच बाकी आहे, तर जवळजवळ आलेलो आहे. तर म्हणलं चला आता आपला ब्लॉग चालू करू आता सकाळचा. तर खूप सुंदर वातावरण होतं बघा, इकडे तुम्हाला दिसत असेल. वातावरण पण खूप थंडगार झालेलं आहे. आणि सगळ्या ताईंना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आम्ही थांबलो बघा इथे पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी. आणि तुम्ही इकडे बघू शकता CNGसाठी किती दूर लाईन लागलेली तुम्हाला दाखवते थोडं झूम करून. आणि जेव्हा पण आम्ही CNG भरायला जातो ना, तेव्हा पण मागच्या वेळेस आम्ही CNG भरली होती मागच्या पेट्रोल पंपावर, तेव्हा पण एवढी गर्दी होती ना, खूप वेळ तिथे थांबायचं काम पडलं होतं. आणि आता पण बघा किती दूरवरून लाईन आहे. इकडे बाहेर आई आणि सोनूचे पप्पा मम्मी बाहेर उतरले होते, कारण की त्यांना थोडंसं शूट घ्यायचा होता. आणि मी माझी बहीण गाडीत बसलो होतो, कारण गाडीमध्ये मुली झोपलेल्या होत्या. तर समोर झोपलेली बघा समू आणि पाठीमागे शिव झोपलेली आहे. शिवांशी समू शिव इथे तर नाटक चालू होतं कुठे गेलं तरी. समू आलो बघा गाणगापूरमध्ये. आणि रिक्षामध्ये कसं काय बसलो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बघा, जेव्हा आम्ही गाणगापूरमध्ये एंट्री केली ना, तर तिथून आपल्याला गाडी काही मध्ये घेऊन जाऊ देत नव्हते ते, कारण की तिथं पोलिसांची बंदोबस्त केलेला होता त्यांनी. मध्ये खूप गर्दी असल्यामुळे त्यांनी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर बाहेरच उभ्या करायचे सांगितलं त्या पार्किंगमध्ये. त्यामुळे आमची गाडी आम्ही तिथं पार्किंगला पार्क केली आणि तिथून आम्ही रिक्षा पकडली. मग आम्ही रिक्षात बसून चाललो होतो बघा. तर इकडे बघा किती ट्रॅफिक लागलेली होती रिक्षांची, एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी. कारण की आज वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेनिमित्त सगळे चाललेले बघा. त्यानंतर इकडे शिव आणि समूचे बघा. तर समू दीदीने काय केलं तुम्हाला माहिती आहे का? समू दीदीने पहिले दोन्ही हाताने त्या रिक्षाला पकडलं होतं आणि शिव बसलेली होती. तर तिला वाटलं ही अशी बसलेली आहे, तर तिला सांगते की शिव तू असं पकड, असं पकडून बस त्याला रिक्षाला. म्हणजे किती हुशार बघा समू दीदी, किती हुशार आहे. आता बसण्याच्या लेकरांना हुशारी किती बघा ना तुम्ही. त्यानंतर आम्ही रिक्षातून उतरलो आणि चालू बघा आता पायी. आता थोडं दूरच आहे, तर समोर काही रिक्षा जात नव्हती, एवढी गर्दी होती ना खूप. कुठं आला जय बाप्पा करायला आलो. ते काय गंमत झाली तुम्हाला मी सांगते. तर शिव माझ्यापाशी होती, नंतर तिला मी आईकडे दिलं. तर आईने तिला घेतलं. तर समू दीदीचं म्हणणं होतं तिला का बरं घेतलं, मला पण घे, मला का नाही घेते तू. तर त्या थोडंफार रडत होत्या. तर नंतर इकडे बघा, पहिले आईने त्यांना गळाभेट घेतली, त्यांना शांत केलं आणि नंतर पुढे आम्ही चाललो बघा. तर इकडे किती मोठे स्टॉल लावलेले होते बघून घ्या तुम्ही, खूप मोठे. आणि गर्दी पण खूप होती. एवढ्या गर्दीमध्ये चिल्लेपिल्ल्यांना सांभाळणं खूप मुश्किल होतं आमच्यासाठी, पण आम्ही सगळं हँडल करून घेतलं. आणि आता चाललो आहे आम्ही बघा अंघोळ करण्यासाठी, ते पण त्रिवेणी संगममध्ये. पाणीच नाही मग बिलकुल. त्यानंतर मी छान असं पूजेचं ताट घेतलं बघा, कारण की त्रिवेणी संगममध्ये आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर तिथे छान असा महादेवाची पिंड तयार करता. महादेवाची पिंडाची मस्तपैकी पूजा करून घेते. आणि नंतर जो आपल्याला तो दिवा देते ना त्याच्यासोबत, तर तो 108 वाती राहतात त्याच्यामध्ये. तर त्या 108 वाती आपल्याला तिथे पेटवायच्या राहत्या. तर मी तो घेतला होता बघा. मागच्या वेळेस पण मी आले होते, तर मला येऊन झाले समजा 2 वर्ष अगोदर आले होते. तर खूप मोठं पाणी होतं या त्रिवेणी संगमला. अक्षरशः त्या जी शेवटची पायरी ना, त्या पायरीला होतं पाणी. आणि आज येऊन बघते तर पाणी किती दूर गेलं होतं, खूप कमी पाणी राहिलं होतं या त्रिवेणी संगमला. तर चला आता आम्हाला करायचे बघा आंघोळी. तर आता मी तीच जागा शोधतो इकडे. त्यानंतर मस्त अशा ताईसोबत गप्पा वगैरे मारून चालले होतं आमचं, की कुठे आपल्याला आंघोळ वगैरे करायची कुठे नाही. तर ताई सांगत होत्या ह्या कोपऱ्यात जाऊ आपण, त्या कोपऱ्यात जाऊ. तर अशी मजा करत आम्ही चाललो होतो बघा, कारण की मुली पण तिथं कम्फर्टेबल राहिल्या पाहिजे, त्यांना बसायला वगैरे जागा, मस्त अशी जागा शोधत होतो. आणि तिथं आम्हाला जागा भेटल्याच्यानंतर इकडे दोन्ही मॅडमचा बघा कसा खेळ चालू होता. तर शिवचं चालू होतं बघा माती कोरणं, आणि समू पण तेच करत होते बघा, तुम्हाला दाखवते.
त्यांचं चाललं होतं चिवताईचं घर बनवणं आणि खूप मस्त करत होत्या दोघी. यायला लय मोकळं पटांगण भेटलं खेळायला या. समू शिव मॅडम काय खेळ चालू आहे? ब्रश वगैरे करून आम्ही जाणार आहे मग त्रिवेणी संगम मध्ये आंघोळ करायला. अशी तिथे आंघोळ वगैरे करून घेतली, ड्रेस वगैरे चेंज केला आणि बघा इकडे मी मांडलेली आता महादेवाची पिंड छान तयार केलेली आहे आणि आता इथं मी पूजा करते. नंतर मग मी तिथे पाण्यात दिवा वगैरे विसर्जित केला आणि मग नंतर जी मी पूजा मांडलेली होती ना तर ती पण मी पाण्यात विसर्जित केली, कारण की आपण जो महादेव तिथं मांडतो ना तर त्या महादेवची पिंड तिथं ठेवायला जमत नाही. आणि ब्लॉगर म्हणल्यावर ब्लॉग तर घ्यायला लागतंच. तर इकडे बघा ताईचं आणि मामाचं चालू होतं ब्लॉग घेणं आणि माझा पण शूट करणं चालू होता. तर मग मी ते सगळ्यांचा शूट वगैरे घेत होते, कारण की इथंचं वातावरण पण खूप सुंदर होतं. तर त्यांचे चालू होतं प्रश्न वगैरे विचारणं. वरती गेल्यानंतर तिथे एक मोठा वटवृक्ष आहे बघा. तर तिथे ना असं म्हणतात की जो आपल्याला लाल दोरा असतो हातात बांधायचा बघा, तो जर आपण या वटवृक्षाला बांधला तर आपल्या ज्या इच्छा असतात किंवा आपल्या काही परेशानी असतात किंवा अडचणी असतात तर त्या दूर होतात. तर आम्ही सगळ्यांनी पण एक एक दोरे घेतले होते आणि म्हणजे जेवढे आपले सदस्य असले घरामध्ये तेवढे घेऊन घ्यायचे. तर मी घेतले होते बघा 6, कारण की 5 सदस्य आमच्या घरात आणि एक हा वटवृक्षाला मी बांधणार होते. तर मग मी छान असं इथे वटवृक्षाला मी बांधून घेतला आणि 5 आहे ना तर ते तिथून लावून घेतले. तर इथे माझा हातच वरती जात नव्हता, कारण की ते थोडं वरती होतं. माझी तिथं हाईटच कमी पडायला लागली होती. पण मी तिथे व्यवस्थित बांधून घेतला आणि जी माझी इच्छा वगैरे किंवा काही अडचणी असल्या ते तिथं बोलून टाकायच्या आणि वटवृक्षाला 5 फेरे मारायचे. आता आम्ही जिथं दर्शन करायला चाललो आहे ना तर तिथे बघा मोठा औदुंबर आहे मध्ये आणि साईडला सगळे जे सेवेकरी असताना तर ते तिथे येऊन पारायण करता. म्हणजे पारायण चालूच राहतं हमेशा तिथे, एक दिवस पण तिथे खाडा नाही पारायणाचा. जे गेले असेल तर त्यांना माहीत असेल किंवा माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. इकडे बघा भरपूर गर्दी होती, कारण की आज वटपौर्णिमा आली, मोठी पौर्णिमा होती ही सगळ्यात, त्याच्यामुळे गर्दी खूप जास्त होती. आणि मी वरतून व्हाईस टाकते, कारण की तिथं जे बोलले होते ना त्याच्या साईडनं पण बाहेरचा खूप सारा आवाज होता आणि माझा आवाज खूप कमी यायला लागला होता. त्यामुळे मी वरतून व्हाईस टाकते आहे की तुम्हाला लवकर लक्षात यावं. नंतर मी जो पहिला व्हाईस टाकला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर काही समजणार पण नाही, कारण की साईडचाच बाहेरचाच आजूबाजूचा खूप आवाज आहे त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही जिथं चाललो होतो ना तर हे बघा मोठं केंद्र आहे गाणगापूरचं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता आम्ही जाणार आहे बघा जे आपलं मेन गाणगापूरचं मंदिर आहे तिथे. तर इकडे आम्ही जेव्हा चाललो होतो ना तर एवढे साऱ्या जडीबुटी होती आणि स्टॉल पण खूप सारे लावलेले होते. तर त्याचा मी थोडा शूट घेतला. इकडे बघा आणि शिव बघा आईच्या खांद्यावरती बसलेली होती. गर्दी पण खूप होती लाईनमध्ये आणि वरतून पण पाऊस येतोय आणि वातावरण पण बघा ना किती हे झालेलं आहे पावसाचं. आता इथून आम्ही वरती जाणार आहे, दर्शन वगैरे घेणार आहे, त्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला निघणार आहे.
आज उपवास आहे तर थोडाफार नाश्ता करू उपवासाचा, म्हणजे फराळाचं करू थोडंफार आणि मग निघू अक्कलकोटला. तर बघा हा व्हिडिओ मी इथं शॉर्ट करते कारण मला माहिती आहे मी जास्त मोठा ब्लॉग टाकला तर तुम्ही कोणी जास्त बघत नाही, त्यामुळे मी छोटाच ब्लॉग टाकते आणि लवकरच तुम्हाला अक्कलकोटचा पण ब्लॉग येईल. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि लवकर आपले व्हिडिओ बघून घ्या. चला बाय बाय.